दंगलीतील मास्टरमाइंडचा आरोप असलेल्या फहीम खानच्या जामिनावर 4 जुलैला सुनावणी होणार आहे। दंगल प्रकरणी आतापर्यंत 80 लोकांनी जामिनासाठी अर्ज केलाय। त्यापैकी 63 जणांना नियमित 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय, तर 5 आरोपींना अंतरिम जामीन देण्यात आलाय। 17 मार्च 2025 रोजी नागपूरमध्ये दंगल झाली होती। वाशिमच्या देपूळ आसेगाव पाणंद रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। या मार्गावरून शेतकऱ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतोय। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर 5 ते 6 फूट इतकं पाणी साचतं। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागपूरच्या चिखलदऱ्यात गर्दी वाढू लागली आहे। पावसामुळे विदर्भाचे नंदनवन चांगलंच खुललंय। रिमझिम पाऊस सुरू असल्याने वीकेंडला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे। तर भीमकुंड या ठिकाणी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज देखील सुरू करण्यात आल्या, त्यामुळे पर्यटकांनी त्याचा आनंद घेतला। अकोल्यात एका धावत्या एसटी बसचा प्रॉपर जॉईंट तुटलेला आहे। सुदैवाने एसटी बस चालकामुळे मोठा अपघात टळला आहे, तर बसमधील 28 शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी थोडक्यात बचावलेत। अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड रस्त्यावर हा प्रकार घडला। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात रोजगार हमी योजनेची अनेक कामं झाली आहेत, मात्र पैसे रखडलेले आहेत। त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल हे मंत्री भरत गोगावलेंवर भडकले होते, तर आकडेवारी दाखवत त्यांनी गोगावलेंना जाब देखील विचारला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।